काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। सध्या राज्यातील राजकारणात मोठ्या प्रमाणात घडामोडी होऊ लागल्यात। दरम्यान काँग्रेसच्या राष्ट्रीय कोर कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे। त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार अशा चर्चेला उधाण आले। दोन्ही नेत्यांच्या भेट कोणत्या कारणामुळे झाली, थोरात यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट का घेतली, यावरूनही चर्चा सुरू आहे। काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा जोरदार सुरू होती आणि आता त्यातच चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतर या चर्चेला मोठा पेव फुटलाय। दरम्यान बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भेटीचं कारण काय होतं याची माहिती दिली आहे। माजी मंत्री थोरात म्हणाले, आपण चंद्रकांत दादांना भेटलो, मात्र ही भेट कोणतीच राजकीय भेट नव्हती असं थोरात यांनी स्पष्ट केलंय। ते म्हणाले, होय, मी भाजपच्या चंद्रकांत पाटील यांना भेटलो। माझ्या शैक्षणिक संस्था आहे, अभियांत्रिकी कॉलेजचे काही प्रश्न होते, प्राचार्य विद्यार्थ्यांचेही प्रश्न होते, याबाबत काही प्रश्न सोडवायचे होते आणि म्हणूनच मी त्यांना भेटण्यासाठी गेलो। विद्यार्थी हा जनसामान्यांशी निगडीत आहे, त्यामुळे या भेटीमागे काही राजकारण असायचं कारण नाहीये। चंद्रकांत पाटील याबाबत कधीही राजकारण करत नाही असंही थोरात यांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।